तालुक्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी वर जो अन्याय सामान्य शेतकऱ्यांवर होत आहे, त्या अन्यायाच्या विरोधात जो लढा आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उभा केला आणि त्या लढ्याला नाव हे शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती असं जे ठेवण्यात आलं. इथं एक संवादाचा कार्यक्रम ठेवला. खरं तर कोल्हापूरला जात असताना मला आपल्यातील काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की इथे अनेक मोठे नेते येणार आहेत तुमच्या या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी. तर त्यांनी विनंती केली की तुम्ही सुद्धा, म्हणजे मी सुद्धा इथं येऊन आपला एक कार्यकर्ता म्हणून या संघर्षाला पाठिंबा द्यावा. जेव्हा सामान्य लोक लढत असतात आणि प्रामाणिक हितासाठी लढत असतात, प्रामाणिक मागण्यांसाठी लढत असतात, तेव्हा पवारांचा पाठिंबा हा आपल्या सर्वांना असतोच, हे सांगण्यासाठी मी खरं तर इथं आलेलो आहे. थोड्या वेळाने या संघर्षामध्ये आपल्या बरोबर ज्यांनी साथ दिली असे राजू शेट्टी साहेब येणार आहेत, विश्वजित भैया सुद्धा येतील, जयंत पाटील साहेब आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथे येतील. त्याच्याच बरोबर या संघर्षामध्ये आपल्या बरोबर ॲडव्होकेट दीपक भाऊ लाड असतील, बाबा जाधव असतील, विक्रम भाऊ पवार असतील, शुभम भाऊ पवार असतील, रतन भाऊ पाटील असतील, सुधीरजी जाधव, तसंच होममाने भाऊ, गणेशजी शेवाळे, नितीनजी चव्हाण, त्याच्याच बरोबर गोरे भाऊ असतील व त्याच्याच बरोबर आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथं अरुण दादा लाड असतील, ते येतील, किरण भाऊ असतील, बरेच मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की हा जो तुमचा लढा आहे तो तुमच्या सर्वांच्या हितासाठी आहेच, पण शक्तीपीठ महामार्गा पाठीमागे आर्थिक गणित काय आहे हे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या शेतीसाठी, तुमच्या हक्कासाठी लढताय. शेतीवर आपलं घर चालतं, आपल्या घरासाठी चार पैसे आपल्या हातामध्ये येतात, त्याच्यामध्ये आपण मुलामुलींचं शिक्षण तिथं करतो, लग्न करतो. जर छपराचं घर असेल तर ते चांगलं पत्र्याचं असावं, पत्र्याचं असेल तर सिमेंटचं व्हावं, हे साधं स्वप्न मनामध्ये ठेवून तुम्ही सर्वजण कष्ट करत असता. एखादा महामार्ग नाहीतर एखादी बिल्डिंग नाहीतर कुठलीही वास्तू जर सरकार त्या ठिकाणी बांधत असेल तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात का घ्यावं लागतं? कारण का त्या जमिनीचे मालक हे सरकार नाही, त्या जमिनीचे मालक हे आमचे शेतकरी त्या ठिकाणी आहेत. तुम्ही म्हणाल सरकारला याच्यातून काय फायदा मिळणार? छोटी छोटी गणित मी तुम्हाला सर्वांना सांगतो. का तुम्हाला दुर्लक्षित केलं जातं? का शेतकऱ्यांना दुर्लक्षित केलं जातं? का सामान्य लोकांचा आवाज हा दाबला जातो? त्याच्या मागचं अर्थकारण मी इथं तुम्हाला सर्वांना सांगतो. 2023 ला या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा झाली, बरोबर का नाही? किती हजार कोटीची घोषणा केली होती? 57,000 कोटी. $57,000 कोटीचा खर्च होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि त्यानंतर आखणी जेव्हा केली या रस्त्याची, ही आखणी केल्यानंतर 57,000 कोटीवरनं हा रस्ता किती वर गेला? तर हा 86,000 कोटीवर गेला. म्हणजे सुरुवातीला 56,000, आता 86,000 आणि आत्ताच नव्याने
किती हजार कोटींनी वाढ केली? 15,000 कोटी रुपयांनी वाढ केली. म्हणजे हा जो रस्ता आहे तो किती हजार कोटीवर गेला? तर 1,00,000 कोटी रुपयावर हा रस्ता गेलेला आहे. सुरुवात कितीवरनं झाली? 56,000. आणि आता हा एस्टिमेट किती लाखावर गेले? 1,01,000 कोटी रुपये. आता सरकार तुम्हाला काय सांगणार? सरकार सांगणार की पूर्वी आम्ही जे काही नियोजन केलं होतं ते 806 किलोमीटरचं होतं आणि आता आम्ही त्याच्यामध्ये काही किलोमीटर वाढवलेलं आहे. म्हणजे 806 वरनं 856 कोटीवर घेऊन गेलो. म्हणजे 40 किलोमीटर हे त्यांनी वाढवलं असं तुम्हाला सांगतील. पण याचा आकडा जर बघितला, जेव्हा 86,000 कोटी रुपये या प्रोजेक्टची किंमत होती, 806 किलोमीटर होतं, तेव्हा प्रति किलोमीटर 106 कोटी रुपये लागणार होते. आणि आता ह्यांनी 1,01,000 कोटीवर नेऊन 856 किलोमीटरचा रस्ता केला. प्रति किलोमीटर हा रस्ता कितीवर गेला? 117 कोटी रुपये. मग याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला अजून 2 पट पैसे देऊ, अजून 4 पट पैसे देऊ, अजून 5 पट पैसे देऊ असं सांगितलं का? सांगितलं का असं? शेतकऱ्यांबद्दल काय सांगितलं? शेतकऱ्यांबद्दल एक सुद्धा शब्द त्यांनी काढला नाही. फक्त खर्च वाढवत चाललेत. खर्च का वाढवत चाललेत? कारण का त्यांना त्याच्यातून मलिदा खायचा आहे. काय खायचा आहे? मलिदा खायचा आहे. हा मलिदा किती हजार कोटीचा आहे माहिती? हा मलिदा आहे 30,000 कोटी रुपयाचा. आणि तुम्हाला माहिती आहे मी कधी पुराव्याशिवाय बोलत नाही. पुरावा असल्याशिवाय मी कधी त्या ठिकाणी बोलत नाही. आणि याबद्दल शक्तीपीठ मार्गाबद्दल ज्या पद्धतीने याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार आहे आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्यांवर जो अन्याय केला जाणार आहे, अधिवेशनात अनेक वेळा हा मुद्दा आम्ही मांडला. आणि 1,00,000 कोटीवर हा विषय थांबणार नाही. हा विषय जाणार आहे 1,25,000 कोटीवर. पण तेव्हा तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला मोबदला देण्याबद्दल एक सुद्धा शब्द हे सरकार तिथं काढणार नाही. हे तुमच्यावर अन्याय करणारच आहे, तुमची जागा घेणारच आहे. पण आपण एकत्र आल्यामुळे एक खरे लोक जर एक आले तर किती कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या जमिनीला कुणी हात लावू शकत नाही जर तुम्ही एकत्र आला. आणि तो प्रामाणिक प्रयत्न हा या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केला. तुम्ही म्हणाल तुम्ही काही हवीतले आकडे सांगताय. माझ्यावर तो विरोध सारखा टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी होताना तुम्ही सर्वांनी बघितलंय. बरं, उदाहरण घेऊ आपण. ह्याच्यात मी उदाहरण घेतो, हे घेतो उत्तर प्रदेशचं उदाहरण. नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल हायवेच्या अंतर्गत 550 किलोमीटरचा रस्ता हा उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी बांधला आहे. आता हा जो रस्ता किती पदरी आपला शक्ती मार्ग कोणाला माहितीये का? किती पदरी रस्ता आहे? 6 ना? 6 आहे. 6 पदरी आहे. किती? उत्तर प्रदेशचा जो रस्ता आहे तो किती पदरी आहे? 8 पदरी आहे. आणि त्या रस्त्याला पर किलोमीटर प्रति किलोमीटर खर्च किती आलाय? 70 कोटी रुपये. किती? आणि आपण कितीला गेलोय? 120 कोटी. 70 कोटी कुठं आणि 120 कोटी कुठं? आणि आपल्या या 120 कोटीमध्ये जर बघितलं तर आमच्या शेतकऱ्यासाठी त्यांनी अतिशय कमी पैसे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. याच्यामध्ये 17 ते 18% किंमत ही शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रामध्ये ठेवली आणि हीच किंमत उत्तर प्रदेशमध्ये 26 ते 30% आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याकडे बघत असताना शेतकऱ्याला पैसे द्यायला लागायलाच नको, शेतकऱ्यांचा आवाज दाबला तरी चालेल, महाराष्ट्रातले शेतकरी आपलं ऐकतील अशी भूमिका महाराष्ट्रातल्या नेत्यांची आहे, महाराष्ट्रातल्या सरकारची आहे. त्यामुळे तुम्ही जो हा आवाज आहे, हा आवाज त्या ठिकाणी कमी करून चालणार नाही. तुम्हाला हा आवाज मोठा करावाच लागेल.
आणि ठीक आहे, तालुका निहाय तुम्ही इथे बैठका करत आहात, पण उद्या जाऊन तुम्हाला मोठ्या प्रमाणात इतर जिल्हे आणि इतर तालुक्यातल्या लोकांना सुद्धा तिथे एकत्रित यावं लागेल. पुढच्या काही दिवसानंतर मी माळशिरसला जाणार, तिथे सुद्धा काही कुठेतरी आंदोलन आहे, तिथे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहे. पण आमचं या सरकारला एवढंच म्हणणं आहे की हे जे काय उत्तर प्रदेशमध्ये 8 पदरी रस्ता बांधण्यासाठी तुम्हाला खर्च येतो 40 कोटी रुपये किलोमीटरला, शेतकऱ्याचा खर्च वगळून. मग 40 कोटी रुपये 8 पदरी रस्ता पर किलोमीटर, प्रति किलोमीटर जर उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला खर्च येत असेल रस्ता बांधायला नॅशनल हायवेला, तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तोच खर्च हा 85 ते 90 कोटी रुपये पर किलोमीटर कसा येऊ शकतो? कितीचा फरक झाला? 50 कोटी रुपये प्रति किलोमीटर फक्त बांधण्यामध्ये फरक झाला. ज्याचा कोणाचं गणित पक्क आहे. 850 किलोमीटर गुणिले 50 कोटी हा जो फरक आहे, किती रुपये येतात? 40,000 कोटी रुपयापेक्षा जास्त. हा कुठे चाललाय पैसा? कुठे चाललाय पैसा? सगळा नेत्यांच्या खिशात चाललाय. आणि काय केलं जातं? तुम्ही जर आंदोलन केलं तर आंदोलन मोडून काढलं जातं. तुम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आला तर पोलिसांचा वापर केला जातो. का? कारण का या सरकारला, या नेत्यांना तुमचं काहीही पडलं नाही, त्या रस्त्याचं काही पडलं नाही, विकासाचं काही पडलं नाही. फक्त या सरकारमधल्या नेत्यांना काय पाहिजे तर याच्यातून त्यांना दलाली खायची, त्यांना मलिदा खायचा आहे, यातून पैसे कमवायचे. आणि हा पैसा छोटा मोठा नाही, हा पैसा 40,000 कोटीपेक्षा जास्त पैसा फक्त एका प्रोजेक्टच्या अंतर्गत आहे. जयंत पाटील साहेबांचा मतदारसंघ जवळच आहे. तुम्हाला माहित असेल, काही दिवसांपूर्वी एक मराठी महाराष्ट्राचा छोटा कॉन्ट्रॅक्टर पाटील नावाचा, त्याने आत्महत्या केली का नाही केली? कशासाठी केली? सरकारकडनं त्याला पैसे दिले जात नव्हते त्यांनी केलेल्या कामासाठी. असे मराठी कॉन्ट्रॅक्टर या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर हजारो आहेत. आणि त्यांचं किती प्रलंबित आहेत पैसे? 1,00,000 कोटी रुपये अजून देय बाकी आहे. पण हे जे रस्ते आहेत, हे जे मोठे मोठे 1-1 लाख, 50-50, 60-60 हजार कोटीचे जे रस्ते आहेत, ही सगळी कामं जर कोणाला देत असतील तर गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात, आंध्र प्रदेशच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात. आणि इथं फक्त आपलं काय केलं जातं तर आपल्याला फक्त गाजर दाखवलं जातं. त्यामुळे हा तुमचा जो लढा आहे, हा तुमच्या जमिनीसाठी, तुमच्या हक्कासाठी आहेच. पण हा लढा तुम्ही लक्षात घ्या, या महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांनी घामाने जो पैसा टॅक्सच्या स्वरूपात या सरकारला दिला, या तिजोरीमध्ये दिलाय, त्याच्यामध्ये हे जे दल्ला मारण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही लढत आहात. त्यामुळे तुमचा लढा फक्त शेतीसाठी नसून तुमचा लढा हा भ्रष्टाचाराच्या विरोधात सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्याच्याच बरोबर या रस्त्याला पर्यायी रस्ता आहे का? तुम्ही कधी समृद्धी महामार्गावर गेलाय का? चुकून एखादा ट्रक आणि गाडी दिसली तर, म्हणजे आहे तो रस्ता असताना आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, चांगले रस्ते असावेत असं आमचं मत आहे. पण आमचा शेतकरी जेव्हा या सरकारला विचारतो, आमचं शेतातलं पीक अडचणीत आलंय, पाऊस कमी पडलाय, भाव पडले, आमची कर्जमाफी करा, आमच्याकडे नाहीत पैसे, आम्ही बँकेला पैसे देऊ शकत नाही, सरकार आम्हाला काहीतरी मदत करा, तरी सुद्धा सरकार काय म्हणतं? आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणजे आमचे शेतकरी जेव्हा मागणी करतात स्वतःच्या हक्कासाठी, तेव्हा या सरकारकडे पैसा नाही. आमच्या या शेतकऱ्याची, मजुराची मुलं जेव्हा चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप पाहिजे आणि ती स्कॉलरशिप वेळेवर येत नाही, तेव्हा सुद्धा सरकार म्हणणारे पैसे नाहीत, कर्जमाफी करायला पैसे नाहीत, या मराठी कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाहीत. पण नाही, ह्यांना हे मोठे प्रोजेक्ट करायचे, यातून पैसा खायचा आहे
आणि तोच इलेक्शन मध्ये वापरून परत त्यांना त्या ठिकाणी सत्तेत यायचंय. या शक्तीपीठ मार्गाला पर्याय आहे. तुम्ही जर बघितलं तर हा विदर्भातून येणारा जो रस्ता आहे तो तसं बघितलं तर नागपूर तुळजापूर हा जो आपला पट्टा आहे तो अख्खा त्या ठिकाणी जर आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्याला हा एकदम जवळच्या जवळ त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो नाही केला तर समृद्धी महामार्गावरनं आपला ट्रॅफिक करता येतं. आणि इथला जो बघितला रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर हा जो रस्ता आहे तो ऑलरेडी आहे. मग या नवीन रस्त्याचं कारण काय? कारण याच्यातून त्यांना त्या ठिकाणी पैसा खायचा आहे. त्याच्याच बरोबर तुमची सुपीक जमीन याच्यामधून त्या ठिकाणी जाणार आहे. आणि असं नाही की तुम्हाला खूप चांगला पैसा मोबदला म्हणून त्या ठिकाणी दिला जातो. त्याच्याच बरोबर पुराचा धोका या भागातल्या शेतकऱ्यासाठी नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. पर्यावरणाला तर धोका आहेच आणि याच्यामुळे आपल्या या राज्य सरकारवर खूप मोठं कर्जाचा बोजा त्या ठिकाणी जाऊ शकतो. तुम्हाला अजून एक गोष्ट माहित आहे का नाही मला माहित नाही. तुम्हाला नाशिकचं खरात प्रकरण माहितीये का? माहितीये ना. अक्षरशः महाराष्ट्राची लाच त्याच्यामध्ये काढली गेली. असू द्या आहेत ते कोणी असतील. या खरात जो भोंदू बाबा होता महिलांच्या अत्याचार आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या असतील. पण या खरात भोंदू बाबाली काही तालुक्यांमध्ये जिथून शक्तीपीठ मार्ग चाललाय तिथं काय घेतलंय माहितीये का? जमिनी घेतल्यात. बर मला सांगा तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढताय. हा नाशिकचा भोंदू बाबा शक्तीपीठ मार्ग ज्या भागातून जाणार आहे त्या भागामध्ये जाऊन जमिनी कशा घेतो? तो जमिनी का घेऊ शकतो? कारण का सत्तेतली लोक अशा भोंदू बाबा सारख्या माणसांना काही अधिकाऱ्यांना काही मोठ्या नेत्यांना आधीच सांगतात की असा असा रस्ता चालू आहे शेतकऱ्याकडनं स्वस्तात तुम्ही जमिनी घ्या आणि जेव्हा सरकार भूसंपादन करेल तुमच्या हातामध्ये टॅक्स न लागणारा पैसा तिथं हातात येऊ शकतो. आणि हे समृद्धी मार्गामध्ये झालेलं आहे. हे शक्तीपीठ मार्गामध्ये सुद्धा बऱ्याच तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मानलं पाहिजे की तुम्ही तुमची जमीन हातात ठेवली आणि स्वतःच्या जमिनीसाठी त्या ठिकाणी लढताय. पण काही भागामध्ये जमिनी आधीच घेतल्या गेल्या आणि त्यातून सुद्धा पैसे काही मोठे नेते आणि कॉन्ट्रॅक्टर आणि भोंदू बाबा खरात सारखे लोक त्या ठिकाणी पैसे खातात. त्यासाठी तुम्हाला सांगतो हा लढा तुम्ही जो लढत आहात तो तुम्ही त्या ठिकाणी अशाच पद्धतीने लढत राहा. आणि या तुमच्या सर्व लढ्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी आहोत. आणि उद्या काही लागलं तरी आम्हाला त्या ठिकाणी सांगा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सर्व सामाजिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मला सांगायचं की तुम्ही हा जो लढा या शेतकऱ्यासाठी लढतात त्यासाठी सर्व संबंध शेतकऱ्यांच्या वतीने मी या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही एकजुटीने हा लढा तिथं लढत आहात. त्यामुळे कशासाठी लढताय काय लढताय हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढतच आहात. पण याच्यातून जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे सरकार तिथं करत आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही लढत आहात याची जाण तिथं ठेवा. जाता जाता फक्त मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगेन, अजितदादांच्या बाबतीत आम्ही सर्वजण लढताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल आम्हाला शंका आहे, मला शंका आहे. जर मनामध्ये शंका असेल तर साहजिकच आपली अपेक्षा असते की एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर FIR व्हावा. मग अजितदादांची लढत असताना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा दादांच्या बाबतीत साधा FIR मला या भागात करून दिला नाही, या महाराष्ट्रात करून दिला नाही. मग एक गोष्ट जाणून घ्या, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत नेता गेल्यानंतर जर त्या नेत्याला न्याय देता येत नसेल तर मग सामान्य लोकांची आजची परिस्थिती काय? पण शेवटी लढावं लागतं. आणि जर प्रामाणिकपणे आपण लढलो तर 100% आपला विजय होतो आणि आपल्याला न्याय मिळतच. त्यामुळे दादांच्या बाबतीत आम्ही लढत आहोत आणि मी स्वतः असेल आमचा परिवार असेल प्रामाणिक मनाने आम्ही का प्रयत्न करत आहोत तर आमच्या जवळचाच एक व्यक्ती माझा काकालाच जर त्यांच्यावर झालेली घटना त्याच्या तपासाच्या बाबतीत आम्हाला न्याय देता येत नसेल तर उद्या एखादा शेतकरी आला, एखादा सामान्य व्यक्ती आला, एखादा विद्यार्थी आला, एका महिलेवर जर अत्याचार झाली ती महिला आमच्याकडे आली, जर आम्ही आमच्या काकालाच न्याय देऊ शकत नसेल नाही तर आमच्या काकासाठीच प्रामाणिकपणे जर आम्ही प्रयत्न करत नसेल तर उद्या जाऊन सामान्य व्यक्ती आला तर त्यासाठी आम्ही कधी प्रयत्न करणार. त्यामुळे दादांच्या माध्यमातून
आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घ्या की कितीही संघर्ष मोठा असला तरी लढावं लागतं आणि आम्ही ते प्रामाणिकपणे तिथं लढत आहोत. पण जाता जाता शब्द हाही देतो की उद्या जाऊन तुम्हालाही कुठली अडचण आली तर तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तुमच्या बरोबर असू असा शब्द या ठिकाणी देतो. तुमच्या या लढ्याला यश आल्याशिवाय राहणार नाही, कारण का तुमची एकजूट आहे. तुमची एकजूट जर तुटली तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ही एकजूट तशीच ठेवा आणि तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा करू. कारण का हा कॉन्ट्रॅक्ट आता टेंडरला तिथे जाणार आहे आणि टेंडर कोणाला मिळते हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल. पण तुम्ही संघर्ष असाच चालू ठेवला तुमच्या जमिनी सुद्धा वाचतील आणि आपला तिजोरीतला आपल्या गरीबाचा सामान्य लोकांचा पैसा अशाच दलालीच्या माध्यमातून जो वाटण्यात जाणार आहे वाया जाणार आहे तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी थांबवणार आहात. त्यामुळे तमाम महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो की हा लढा तुम्ही जो उठवलाय तो जो उभा केलाय तो तर महत्वाचा आहेच आणि त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास इथं व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.